सर्व माझ्या ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर शिरूला आंघोळ वगैरे घातली या दोघांनी. नंतर जेवण खाणं झालं आणि वैष्णवीच्या कानात ड्रॉप टाकायचा होता, तो टाकला. थोडा वेळ रेस्ट घेतलेली होती. आता दिनेशला इकडे दिलेले मोठं काम काय तर कातर जे आहे ना मुंडी करून टाकलेले, कपडाच कट होईना यानं. तर म्हणलं ते काय म्हणतात त्याचं नाव तर आठवण येत नाही. त्यानं थोडंसं घासलं तर ते व्यवस्थित धारदार होते, म्हणजे सुरी पण धार निघाली त्याची व्यवस्थित. काही कट होत नसलं तर त्यावरती मी थोडा वेळ घासते, म्हणजे जे गंज म्हणजे काय म्हणतात जंग जमतो ना वरती, त्यामुळेच कट होत नाही ते मुंडी होतं. ते निघून गेल्यानंतर छान कट होतं व्यवस्थित. तर कातर जे आहे ना ते दिनेशनं छान धारदार करून दिलेली आहे. आणि ही साडी जी आहे ना मला मामाकडनं आयर आलेला आहे, त्यामध्ये ही साडी आलेली आहे. छान आहे साडी, मला खूप आवडली. तर पिको फॉल करायला द्यायची होती मला. तर अगोदर विचार केला की ब्लाऊज कट करून द्यावं, म्हणूनच मी कातर जे आहे ना ती खूर करायला लावलेली होती. परत दिनेश म्हणत होता की मम्मी तिथंच ते कट वगैरे करून घेतात. तर मग नंतर लक्षात आलं माझ्या. तर पूर्ण साडी दिली, म्हणजे पिको फॉल ब्लाऊज सगळंच त्याची तयारी करून ते येईल. तर दिनेश देऊन आलेले. परत वैष्णवीला सोबत नेलेला होता. नंतर टॅब्लेट वगैरे द्यायची, ते झालं. तर कालचा दिवस थोडासा असा गेला, म्हणजे नुसता बिझी. हा दुसरा दिवस आहे. मी रेडी होऊन कुठं जात आहे, तर मी जात आहे मैलार आणि बिदर 2 देवस्थानी जायचं आहे. तुम्ही म्हणाल असं अचानक कसं काय निघाली ताई? तर हो, मामाच्या मुलाचं लग्न झालेलं आहे, आज बाशिंग सोडायचं आहे. त्यांनी फोन केलेला होता की तुम्ही या सगळेजण. तर आता दिनेशचे पप्पा तर येणार नाहीत, गॅरेजमध्ये आहेत. ते म्हणत आहेत की तुम्ही जावा, म्हणजे वैष्णवी आहे, दिनेश आहे, मी आहे, 3 जण जाणार आहोत. तर थोडंसं लवकरच मी आवरले, कारण मामाचा फोन आलेला होता की 8-8:30पर्यंत रेडी व्हा. पण ते येता देवस्थानी म्हणजे देवाचे दर्शन करत येत आहेत. म्हणजे माळेगावला ते थांबले दर्शन करण्यासाठी. परत उदगीरला देवी आहे, तिथं पण दर्शन झालेले त्यांचं. असं दर्शन करत येत आहेत. त्यामुळे त्यांना घरी येता लेट झाला आणि मलाही कामालाच लेटच झालेला होता. स्वयंपाक झालं, कपडे धुणं, भांडे घासणं, सगळी कामं आवरूनच मी जात आहे. तर टायमिंग बघू शकता, सकाळचे 11-11:15 वाजत आहेत. मी ही साडी घातली अगोदर, पण जेव्हा मी घातली त्यावेळी छान वाटत होती. पण नंतर वाटलं खूप कडक आहे साडी, आणि अशा गरमीमध्ये अशी साडी घालून दिवसभर प्रवास करणं थोडंसं कठीण होणार आहे. मग नंतर मी ना साडी चेंज केली. ही म्हणजे घालण्यासाठी 1 तास लावले होता पूर्ण. परत मी चेंज केलं आणि जी साधी सिंपल साडी आहे ना ती घातली, जसं अंगाला चिटकून राहणारा कपडा, ती साडी घातली. दिनेशनं सायकल वगैरे आतमध्ये ठेवली, गेटला कुलूप घातलेला आहे आणि जे मेन गेट आहे त्याला पण कुलूप घातलं. नंतर एक विसरा होते की कुलूप आतमध्येच राहिलं, आणि मी जे दुसरं कुलूप होतं ते घातलेलं होतं, ते पण मी घेतलं. मग आता इथं बघू शकता शेऱ्याचं काय चाललेलं आहे. जेव्हाही बाहेर जाते ना त्याला माहिती होतं, मी जसं रेडी होऊन चप्पल वगैरे घातलं की त्याला समजून जातं की आता कुठेतरी जात आहे. ते त्याचा आरडावरडा चालू होतो. जसं एक व्यक्ती आपली जी भावना व्यक्त करतो ना तसं शेरू करत असतो. जेव्हा मी बाहेर निघते त्यावेळी त्याचा आरडावरडा सुरू होता. तरी पण आता आलेलो होत, गेट बंद केलेलं आहे, म्हणजे आतमध्ये त्याला चपाती, दूध, पाणी सगळं ठेवलं मी आणि आलेलो होते. याच्या प्रवासाचा काही मी व्हिडिओ बनवला नाही, कारण प्रत्येक वेळी मी मैलारला जात असते, शेअर करते. तर अगोदर खंडेरायाचं दर्शन झालेलं, नंतर बिदरमध्ये आलो. आणि जसं आपण पाण्यात गेलो तसं काही आतमध्ये ना काहीच अलाव नसतो, ना कॅमेरा ना मोबाईलला काहीच अलाव नसतो इथं. तर सगळं लॉकरमध्ये टाकून आम्ही गेलेलो होतो. 1-2 ते 2.5 तास आम्ही पाण्यातच होतो, म्हणजे खूप गर्दी होती इथं. आणि सगळेजण लग्न झालेली जोडपे आहेत, म्हणजे भाशिंग सोडायला आलेले आहेत, म्हणजे घरचे कुलदैवत असतात नरसाया भगवान. तर भाशिंग सोडायला आलेलेच होते सगळेजण. त्यामुळे जास्त काही मी व्हिडिओ बनवला नाही, कारण आतमध्ये तर कॅमेरा चालवला नव्हता आणि बाहेरचाही तितका काही मी शूट घेतलेला नव्हता, कारण प्रत्येक वेळी मी दाखवत असते. तर असं रात्री येता आम्हाला 10-10:30 वाजले होते घरी येता. मग इथं आम्हाला मामा सोडून परत ते नांदेडला गेले. तर त्यांना जाता किती वेळ झाला असेल, 12-1 तर सहज वाजले असतील, कारण इथून कमलनगरहून नांदेड खूप लांब आहे. तर गेले, आम्ही घरी आल्यानंतर मी काहीच केलं नाही, कारण खूप थकवा आलेला होता दिवसभर. म्हणजे 2 ते 2.5 तास त्या पाण्यातच होतो आम्ही, पोहणी खेळत हे करत. भरपूर एन्जॉय केलं, त्यावेळेत काही वाटलं नाही. पण संध्याकाळी खूप अंग जड आलेलं होतं माझं. तर मी आल्यानंतर झोपलेलीच होते, काहीच काम केलेलं नाही आणि सगळं जिथल्या तिथं ठेवलं. तर सकाळची वेळ आहे आणि सगळा पसारा जे आहे ना ते काढण्यामध्ये मला भरपूर वेळ गेला. जेव्हाही आपली रात्रीची कामं आपण ठेवतो आणि मॉर्निंगच्या वेळेत करतो ना, तर अर्धा तास लागण्याऐवजी पूर्ण 1 तास जातो, कारण का ते पूर्ण हडकलं जातं भरपूर. आणि झोपेतनं उठल्यानंतर ते सगळं असं अस्तव्यस्त किचन बघून थोडंसं कंटाळा पण येतो, तसंच झालेलं होतं. 1 तास पूर्ण लागला मला पूर्ण किचन क्लीन करण्यासाठी, भांडे घासण्यासाठी. ते सगळं झालं. मग पटमीन स्वयंपाक केलेला आहे. काय केलं, वरण भात केलं मी, आणि आता मला आमरस, चपाती हे सगळं बनवायचं आहे. बघू शकता किचन किती पसारा झालेला आहे. तर सगळा पसारा आवरायचा आहे मला. तुम्ही जाता इतका पसारा काय केलं, तर कसं झालं, नुसतं आळस चढलेलं आहे अंगामध्ये, कुठलंही काम करण्याची एनर्जीच राहिली नाही. काय झालं काय माहिती. वेळेत जेवण, खाणं, पाणी पिणं सगळं वेळेत करते, तरी पण
खूप आळस आले. जसं अगोदर मी कामं करत होते उल्हासानं, प्रत्येक गोष्ट खूप उल्हासानं मी करायची. पण आता काय झालं मला समजत नाही. कुठलंही काम करायचा विचार आला की बापरे आता ते कधी करायचं, इतकं काम कधी आवरायचं, असा विचार मला येतो. त्यामुळे ना ते सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे. तर आता वैष्णवीला म्हणलं आपण दोघी ही सगळा पसारा आवरूया. तर जी सकाळी भांडी मी घासलेली होते ते वैष्णवी रॅकला लावत आहे, एक एक पुसून लावत आहे, कारण भांडे घासून भरपूर वेळ झाला नाही आणि ते दार बंद केले की पाणीच हडकत नाही त्याचं. त्यामुळे ते एक एक पुसून ठेवायला लागलं, कारण रॅक पण खराब होतं थेंब थेंब पाणी गळाल्यामुळे. सगळे पुसून ते लावत आहे. तोपर्यंत मी किचनवरला पसारा सगळा जिथल्या तिथे ठेवत आहे. परत इकडं आंबे घेऊन आलेले आहेत, ककडी घेऊन आलेली आहे, ते पण मी ताटात काढून ठेवत आहे. आणि आमरस चपाती हे बनवायचं आहे मला. पण अगोदर सगळा पसारावरती किचन क्लीन करून घेते. भांडे जितके झालेले आहेत तितके घासून घेते. आपले जे रोजचे काम आहेत ना हे आवरतच नाही, दिवसभर चालतात आणि त्यामध्ये आळस आला मग सांगूच नका. खूपच गती होते आपली. खूप विचार करतो आपण की कधी आवरायचं, इतकं कधी आवरायचं. एक एक वेळा तर असं होत आहे ना की सगळं जिथल्या तिथे ठेवते आणि जाऊन मी बेडरूममध्ये बसते, हे बघावंच वाटत नाही असं होत आहे. पण अगोदर असं व्हायचं नाही. काय बदल झाला माझ्यामध्ये काय माहिती. असं दूध आणखीन एक वेळा मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि किचन काउंटर स्वच्छ मी पुसून घेत आहे. म्हणजे भाकरी बनलेली आहे तिथे, त्यामुळे पीठ वाटत आहे. भाकरी भाजीची रोजचा स्वयंपाक आहे ते झालेला आहे. परत मी आज नाश्ता बनवला होता पोहे, म्हणजे आज रविवार आहे त्यामुळे पोहे बनलेले होते. तर सगळ्यांनी पोहे खाऊन घेतले. स्वयंपाक पण अर्धा झालेला आहे. तर आता पटकन मी भांडी घासून घेते. तर बघू शकता पातेल्यामध्ये सगळे भांडे मी भरलेले आहेत. आता सगळे एक एक काढून मी खरकटं काढते, स्वच्छ करून घेते भांडे, मगच घासाय घेणार आहे. आणि वैष्णवीकडे सगळे भांडे रॅकला लागले, म्हणजे खूप सारे भांडे झाले. पूर्ण टोपलं गच्च भरलेलं होतं, वाट्या गिलास छोटे 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 भांडे. तर सगळे वैष्णवी लावत आहे आणि गुणगुण गुणगुण तिची चालू असते. म्हणजे जसं दीपक गेला थोडंसं सुनं सुनं वाटतं, म्हणजे दीपक सतत किचनमध्ये असायचा. दिनेश पण राहतो, पण दिनेशचं कसं आहे थोडंसं बाहेर गेला मित्रामध्ये की लवकर घरी येत नाही, मग त्यावेळेस मला करमत नाही. तर वैष्णवी आहे, छान वाटतं, गुणगुण करत असते, असं मावशी तसं मावशी. तिचं जे आहे ना तोंड चालूच असतं, प्रश्न खूप सारे विचारत असते. ते तसं काय, ते असं काय, म्हणजे लहान मुलाचे प्रश्न खूप असतात, त्याचं उत्तर जे आहे ना ते देता देता कठीण होतं आपल्याला. तर तिला बोलत बोलत माझी भांडी वगैरे घासून झालीत. पूर्ण किचन मी चकाचक करून घेतलेलं आहे. तर बघू शकता किचन क्लीन झालेलं आहे, स्वच्छ पुसून घेते. आणि पटकन मी अगोदर कणिक मळून घेते आणि आमरस करणार आहे. आणि भाजीमध्ये मटकीची भाजी बनवणार आहे, काय म्हणतात तुम्ही, गवारची भाजी बनवणार आहे. तर गवार मी स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे, म्हणजे भरपूर सारी घेऊन आलेली होते. 2-3 दिवस आरामात त्याची भाजी बनणार आहे. तर आता थोडीफार बनवणार आहे, आणखीन 2 दिवस बनणार आहे ती भाजी. तर वैष्णवीला म्हटलं की लसूण सोलून दे, म्हणजे लसूण टाकून सुकी भाजी बनवणार आहे. कणिक मी मळून ठेवलेली आहे. परत मी इकडं गवार काढून घेते. तर आता ज्यावेळेस आपल्याला घाईगडबडीत बनवायचं, पण आज घाईगडबड नव्हती, पण आळसच भरलेलं आहे अंगामध्ये, त्यामुळे होत नाही आहे ते कामं. तर वैष्णवी लसूण सोलून देत आहे, तोपर्यंत मी गवार इकडं रेडीच आहे. फक्त मी काढून घेतलेली आहे थोडीफार, म्हणजे खूप सारी अर्धा किलो आणली तरी पण 3 वेळा त्याची भाजी बनते. कारण का वरण हे सगळ्यात स्पेशल असतं. वरण बनलं की भाजी थोडीफार खाता, जास्त नाही खात. वरण तितकं फेवरेट आहे सगळ्यांचं. तर इकडं भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे शेअर करत आहे. कणिक मी मळून ठेवली, 10-15 मिनटं रेस्ट घेतलेली आहे. तर एक वेळा मी तेलाचा हात लावून छान व्यवस्थित मळून घेते आणि झाकून ठेवते. आणि कढई ठेवली गॅसवरती, कढई गरम होत आहे. तोपर्यंत मी कणिक आणखीन वेगळा मऊ केलं आणि झाकून ठेवून देते आणि पटकन भाजी बनवून घेऊ. आता यावेळी टायमिंग सांगितलं तर दुपारचे 2 वाजलेले आहेत. थोडासा लेट झाला मला आणि खूप गरमी, खूप दगदग होत आहे. तुम्ही म्हणत होता की ताई सकाळी स्वयंपाक कर जा थंडीला, दुपारच्या वेळेत नको करू, दुपारी किचनमध्ये थांबावंसं वाटत नाही, खूप गरमी होत आहे. तर तुमचं एकदम बरोबर आहे, तसंच होतं आहे. पण दररोज एक सवय झालेली आहे. अगोदर कसं सकाळच्या वेळेत मी स्वयंपाक करायचे, दुपारी एखादी भाजी बनवायची, पण आता तसं होतच नाही. जेव्हापासून बाबा गेलेले तेव्हापासून, म्हणजे बाबा ह्यावेळेस चिचोणीला गेलेले ताईकडे, तेव्हापासून नुसतं आळस भरलेला आहे. असं वाटत आहे ना की निवांतपणे बनवलं, कारण आता दिनेश पप्पा लवकर घरी येत नाही, त्यांची कुठलीच टायमिंग नाही. कधी कधी 2ला येतात तर कधी कधी 4 पण वाजतात. मग विचार करते की स्वयंपाक करू, कुणाला खाऊ घालायचा. दीपक पण नाही आहे, फक्त मी, दिनेश, वैष्णवी आणि यांचे पप्पा, दिनेशचे पप्पा आहेत. मग चौघासाठी स्वयंपाक बनवायचा आणि ते वेळेत येत नाहीत. आणि सकाळी वरण भात बनवलं की वैष्णवीचं आणि दिनेशचं जेवण त्यामध्येच होतं. बाबासाठी मात्र भाजी, भाकरी, भात हे सगळं मला म्हणजे बनवावं लागत होतं. आणि मी मॉर्निंगच्या वेळेतच करायची ते सगळं. पण आता तितकं हे नाही आहे, त्यामुळे दुपारच्या वेळेत म्हणजे कुठलीच टायमिंग राहिली नाही कुठल्याही कामाची, असं झालेलं आहे. त्यामुळे मला काय होतं ना, वेळच भेटेना दिवसभर त्या किचनमध्ये बनवायचं थोडंच असतं, पण दिवस पूर्ण किचनमध्ये जात आहे. तर असं इकडे गवारची भाजी मी कशा पद्धतीने बनवली, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, लसूण टाकलं, परतून घेतल्यानंतर मी गवारची शेंग टाकून परतून घेतलं थोडा वेळ. नंतर सुके मसाले, धना पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ
आणि लाल मिरची पावडर टाकलं, परतून घेतलं आणि पाणी टाकलेलं गिलासभर. अगोदर विचार केला की सुकी भाजी बनवावी, पण गवर ना एकदम निब्बर अशी होती म्हणून गिलासभर पाणी टाकलं. आणि इकडे शेंगदाण्याचा कूट, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, छान मिक्स केलेला आहे. आणि टमॅटोची चटणी मी बनवलेली होती, ती थोडीफार राहिली होती, 1 ते 1.5 चमचा टमॅटोची चटणी घातलेली आहे, मस्त टेस्ट येतो भाजीला. झाकून ठेवले कमी गॅसवरती. आणि मसाले डब्यामधली मोहरी संपलेली आहे, तर वैष्णवीकडे मोहरी काढत आहे. म्हणजे जे छोटे 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 कामं असतात ना, पूर्ण वैष्णवी करत असते, निवांत करते ती. तिचं काम फास्ट नाही आहे जसं आपण करतो, निवांत पण खूप छान काम करते, काही सांडालवडा होऊ देत नाही. कधीतरी होतो कारण सवय आहे हे कामाला. म्हणजे कसं आहे, माझ्यात जे कमी आहे ते तशीच वैष्णवीमध्ये दिसून येते. काहीतरी सांडालवडा करणं, काहीतरी ते नको असलेलं ते करणं हे प्रॉब्लेम आहे माझी, आणि ते सगळं वैष्णवीत मला दिसून आलेलं आहे. तिकडे एक बदाम ठेवलं होतं पूजेचं, तर वैष्णवीला म्हणलं मी अगोदर की ते कडू असतं, खाऊ नको, पण नाही ऐकत. ती म्हणत होती मला ते खायचंच आहे, तर फोडून घेतले आणि कडू लागलं ते बी, तर टाकून दिलेले आहे. कारण जे बदाम असतात ना पूजेला वगैरे आणलेले, ते कडूच निघतात, त्यामध्ये बी कधीच व्यवस्थित निघत नाही. तर इकडे भाजी बनत आहे निवांत, कारण भात वगैरे मी बनवला, आता भात नाही बनवायचं मला, फक्त गवारची भाजी, आमरस आणि चपाती मला बनवायची आहे. तर इकडं हे जे आंबे आहेत ना, 3 आणलेले आहेत, म्हणजे मोठे मोठे छान. आणि ते मोठे असल्यामुळे 1 किलोमध्ये 3च बसले असले असं वाटतं, म्हणजे 1 किलो आंबे आहेत पूर्णपणे. तर आमरस मी करत आहे. तर इकडे आंबे मी अगोदर धुवून घेतलेले आहेत. वैष्णवी हे जे भांडं आहे, मोठं भांडं, ते धुवून घेत आहे. त्यामध्ये मी कणी मळलेली होती, तर ते काय झालं ना, कणी वाळून त्याला चिटकलेली निघत नाही. ते वैष्णवी निवांत धुवत आहे, कारण त्यामध्येच मला आमरस करायचं होतं. असं इकडं ताट घेतलेले आणि गंज घेतलेले, मोठं मग घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हे आंबे जे आहेत ना ते पिळून घेत आहे. कोळीसहितच पिळते मी आमरस, थोडंसं अशा पद्धतीनं करते. म्हणजे आमरस बनवायची पद्धत वेगवेगळी असते, जसं कोणी हे ग्रॅट पण करतं, त्याचं रस वेगळं होतं, ग्रॅट पण करतं, पण तशा पद्धतीने मी करत नाही. मी अशा पद्धतीनं करते, एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होता. जर आपल्याकडे कमी वेळ आहे, कोणी पाहुणे वगैरे आलात, घाई गडबड आहे, त्यावेळी तर अशा पद्धतीनं आमरस मी करत असते, खूप झटपट बनतं. आंबे जे आहे ना छान व्यवस्थित मऊ करून घ्यायचे, देठ काढायचं त्याचं आणि कोळीसहितच आपल्याला पिळून घ्यायचं आहे. आणि जे सालं असतात ना, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे. कोळी पण तसंच धुवून घ्यायचे आणि सगळं एकत्र करायचं. आणि नंतर मी मिक्सरला काढते. जर गावरान आंबे असले तर मिक्सरला काढायची काही गरज नाही. यामध्ये थोडंसं मीठ आणि चवीपुरती साखर टाकायचं आणि रवीनं हलवायचं, छान एकजीव होतं. पण हे आंबे ना कलमी दिसत आहेत, म्हणजे कलमी आंब्याला थोडंसं आपल्याला मिक्सरमधून काढावं लागतं, कारण यामध्ये गर्क जास्त असतो, पातळपणा नसतो. म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे. वैष्णवी बघत आहे, मावशी मला रस खूप प्यावं वाटतं, खावंसं वाटत नाही. तर लहानपणी मला पण असंच व्हायचं. आई जेव्हा आमरस करायची ना, ती चपाती किंवा पुरणपोळी बनवायची, मी त्यासोबत कधीच खाल्लं नाही ते आमरस, फक्त प्यायची, कितीही घ्या वाटीनं आणि प्या, खूप छान लागत होतं. पण आता मला तसं काही वाटत नाही. पण वैष्णवी म्हणत आहे मावशी मला आमरस खूप प्यावंसं वाटतं गारगार झाल्यानंतर, तर म्हणलं पिऊन घे. तर इकडे मी आमरस बनवलेला आहे, फक्त मिक्सरमधून काढायचं आहे. आणि थोडंसं भात मी लावत आहे ह्यांच्यासाठी, म्हणजे जे सकाळी बनवलेले ते तर आहे, पण थोडंसं मी बनवत आहे गरम याच्यासाठी, कारण रविवारचा उपवास आहे, एक टाईम जेवण आहे त्यांचं, संध्याकाळी जेवणार नाहीत, म्हणून म्हणलं गरम बनवावं थोडंसं. तर भात लावले, फक्त वाटीभर तांदूळ लावले. आणि जोपर्यंत भात बनत आहे तोपर्यंत मी इकडे आमरस मिक्सरला फिरवून घेते. तर थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकले चुटकीवर, आणि आमरस जे आहे ना मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने 3 बॅचेसमध्ये पूर्ण रस जे आहे ना मी ते बनवून घेतलं. आणि तोपर्यंत पतिदेव आलेले, तर आज फोन न करताच आले, कारण मला आज लेट झाला होता म्हणून मी यांना फोन केलेला नव्हता. आणि मला माहिती आहे दररोज लेटच करतात ते, लवकर येत नाहीत, पण आज ना लवकर आले. ज्या दिवशी मी नाही फोन करत किंवा ज्या दिवशी मला काम जास्त असतं ना, त्या दिवशी 1 अर्धा तास अगोदर जेवून बसतात. म्हणत आहेत मला भूक लागली, लवकर जेवण म्हणजे जेवायला वाढ, असं म्हणत आहेत. हातपाय धुवून बसलेले आहेत. तर म्हणलं थोडंसं थांबा, नाही तर तुम्हाला वाटते आणि नंतर आम्ही जेवण करू. तर नाही, ते पण नाही म्हणत आहेत, तुम्ही सगळेजण माझ्यासोबतच बसा, कारण दररोजचाच प्रकार आहे हे. याच्यापर्यंत पूर्ण स्वयंपाक करते आणि मी सगळेजण जेवण करतो एकत्रच दररोजचं. पण आज थोडासा मला लेट झाला, पण एकटे जेवायला नगं म्हणत आहेत, तोपर्यंत TV बघत बसलेले आहेत. तर म्हणलं पटकन आता चपाती बनवून घेऊ. थोडीशी धावपळ घाई गडबड झाली, कारण जे सकाळी आळस काढलं ना त्याचा हा परिणाम आहे. तर इकडे मी चपाती बनवत आहे. कणिक तर छान रेस्ट घेतलेली आहे, रस बनलं, भात बनलं, नंतर भाजी पण बनलेली आहे. आता पटकन यांना बोलत मी चपाती करते, कारण त्यांना बोर होऊ नये किंवा जायचं प्रश्न येऊ नये. कारण काय होतं ना, थोडंसं लेट झालं किंवा मी माझ्याच कामात गर्क राहिले, नाही बोललं नाही, काय करतात की नाही जातो मी आणि परत येतो असं म्हणतात. मग त्यावेळेत ना कुठल्या तरी बोलण्यामध्ये त्यांना मी बिझी करते, काही प्रश्न विचारत असते की ते कसं झालं, ते काय झालं, असं विचारत ना जे आहे ना आपलं काम मी आवरून घेत असते. तर इकडं वैष्णवी थांबली आहे, तिची गुणगुण चालू आहे. तर वैष्णवीला म्हटलं की थोडंसं पाणी वगैरे नेऊन ठेव, बाहेर हॉलमध्येच बसणार आहोत, दररोज किचनमध्ये बसतो,
पण आता टी व्ही बघत तिथं बसलेले आहे, तर म्हणलं तिथंच बसून जेवण करावं. तिकडे मी चपाती बनवून घेत आहे पटकन, आणि दिनेश रेस्ट घेत आहे, झोप घेत आहे, कारण का त्याची झोपच होत नाही व्यवस्थित, त्यामुळे झोप घेत आहे तो. तर नंतर उठेल तोपर्यंत आम्ही जेवायला वाढून घेऊ. तर इकडे मी ककडी पण घेतली, ककडी आणलेल्या आहेत आणि जेवायला वाढून घेत आहे. तर इकडं 3 ताटल्या लावले आहेत, वैष्णवी, मी आणि ह्यांच्यासाठी ताट लावलेली आहे. दिनेश उठल्यानंतर तो निवांत जेवण करेल. आणि जसं आमरस बनवलं, चपाती बनवली, दीपकची खूप आठवण येत आहे. त्याला खूप आवडायचं आमरस आणि चपाती किंवा पुरणपोळी. पुरणपोळी आणि आमरस दीपकला खूप आवडतं, फेवरेट आहे त्याचं. नावीलाज आहे, जेव्हा असा स्वयंपाक घरी बनतो ना, मला दीपकची आठवण खूप येते की दीपक काय खाल्ला असेल. आम्ही इकडे गरम गरम चपाती बनवली, आमरस बनवलं, भाजी बनवलं, पोटभर जेवण करत आहोत. तो काय खात असेल. म्हणजे कसं आहे ना, तिकडं म्हणत होता फक्त भातच बनवत आहे, जास्त प्रमाणात चपाती वगैरे नाही बनवत आहे त्या कॅम्पवरती. कारण का हैदराबाद म्हणजे बाहेरच्या, म्हणजे असं दूरचे पोरं असतात, तिथं मुलं असतात, त्यामुळे ना ते जास्त प्रमाणात भात खातात. त्यांना भाकर तर माहितीच नसेल आणि चपाती पण बनवत नाही असं म्हणत होता. फक्त भात, भाजी, वरण हेच बनवत आहे दररोज असं म्हणत होता. असं 6 महिन्याची जी ट्रेनिंग आहे ना, खूप कठीण आहे दीपकची. 6 महिने कसे जातील एक एक दिवस मोजत आहे मी. तर इकडं ताट रेडी आहे, आमरस आहे, गरमागरम चपाती आहे, भात, भाजी सगळं आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. तर सगळं हॉलमध्येच घेऊन जात आहे मी. हॉलमध्ये बसल्यानं काय होतं ना, नुसत्या जरा होत असतात सतत आतमध्ये या, कारण विसरा होते, काहीतरी किचनमध्ये राहतं, मग ते घेऊन जायचं असतं. आणखीन जेवजेपर्यंत 4-5 शेजाऱ्या माझ्या अशाच होतात. तर इकडं सगळं लोणचं वगैरे सगळं घेऊन जात आहे आणि निवांत आम्ही जेवण करू. तर असं होतं. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.